परीक्षक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मी आर्या प्रशांतराव मोहोळ. मी ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तिधाम मध्ये 9वी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी. समाजशास्त्रज्ञ स्वर्गीय डॉक्टर M.S. देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मी त्यांना वंदन करते आणि माझ्या वक्तृत्वास सुरुवात करते. माझ्या वक्तृत्वाचा विषय मी शेतकरी बोलतोय. मी दिवसरात्र कष्ट करणारा जगाचा पोशिंदा बोलतोय, होय मी शेतकरी बोलतोय, होय मी शेतकरी बोलतोय. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आमची अवस्था झाली आहे. वैशाख ओणवा कधी एकदा संपतोय असं आम्हाला झालेलं आहे. जमिनीची अगदी काहिटी झालेली असते. जनावरांच्या आणि माणसांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सतावत असतो. मी मोठ्या आशेने आकाशाकडे बघत असतो आणि अचानक ढग ढोल वाजवतात आणि वीज थैथै नाचते आणि माझ्या मनात हिरवे स्वप्न तरंगू लागते. पण असं नेहमीच होत नाही. माणसाने निसर्गावर केलेल्या हस्तक्षेपामुळे निसर्गराजा रुसला असेल ना. निरक्षरता, गरिबी, कर्जबाजारीपणा यामुळे आम्ही आमचा माल उत्तम शहरात नेऊ शकत नाही आणि याचाच फायदा दलाल घेतात. दलाल आमचा माल कवडे मोलात घेऊन स्वतः माल होतात. स्वातंत्र्योत्तर काळात शेती ही भरघोस पिकायची आणि म्हणूनच शेतकरी हा तेव्हा खऱ्या अर्थाने राजा होता. पुढे कालांतराने निसर्गचित्रही बदलत गेली. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ यासारखी आसमानी संकटे येत गेली आणि शेतकऱ्याची अर्थव्यवस्था कोलमडली. आमच्या मालाला, आमच्या उत्पन्नात घट होऊ लागला. आमच्या सोन्यासारख्या मालाला मनासारखा भावही नाही मिळू लागला. मित्रांनो, दुकानदाराला आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो. चांबाराला आपली शिवलेली चप्पल शिवल्यावर त्याचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो. पण आम्हा शेतकऱ्यांना का नाही हो? मोठमोठी माणसं महागीचा कोट घालतात. त्या कोटाला लागणाऱ्या कापसाला किमान 10,000 रुपये इतका सुद्धा भाव देत नाही. का असं? आम्हाला इथे हमी भाव मिळत नाही. नफा तर दूरच राहिला, पण पोट भरणे इतकं आमच्याकडे पैसेही येत नाही. पुन्हा तीच चर्चा, प्रश्न काही सुटत नाही. पुन्हा तीच चर्चा, प्रश्न काही सुटत नाही. गोळा बेरीज करूनही हातात काही मिळत नाही. आयुष्याचं शेत माझ्या आसमानी ओलतोय, होय मी शेतकरी बोलतोय, होय मी शेतकरी बोलतोय. मित्रांनो, ज्यावेळी आम्ही रस्त्यावर कर्जमाफीसाठी उतरतो त्यावेळी इथला नेता म्हणतो की कर्जमाफी केल्यावर आत्महत्या होणार नाही याची काय हमी? तर आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो, महोदय तुम्ही आम्हाला जगाचा पोशिंदा म्हणता ना, आणि त्या जगाच्या पोशिंद्यालाच कर्जमाफीसाठी हमी मागता? हा कुठला न्याय आहे हो? हा कुठला न्याय आहे? मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या, शेतकऱ्याची आत्महत्या ही 19 मार्च 1986 रोजी यवतमाळतील चिखलगव्हाण या गावी झाली. रोजच्या बातम्यांमध्ये एक बातमी ही आत्महत्येची असतेच. 2023 मध्ये 4,690 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं मायबाप सरकार? मातीच्या वासाने कधी भरतं का हो पोट? मित्रांनो, आम्हाला कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती हवी होती, जी संत तुकाराम महाराजांनी केली, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. 8 वर्षाआधी सरकारने आम्हाला हमीभाव कायदा सुरू होण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजूनही तो कायदा सुरू झालेला नाही. आम्हाला कर्जमुक्ती हवी आहे. आम्हाला आमच्या मालाला भाव ठरवण्याचा अधिकार हवा आहे आणि तो का नाही मिळत हो? स्वामीनाथन आयोग, मार्शल प्लॅन यासारखी संकल्पना सादर झाल्या पाहिजे, प्रत्येक गावात सादर झाल्या पाहिजे. आपल्यासाठी सर्वात मोठी खेदाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्या कृषीप्रधान असलेल्या देशामध्ये ज्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना ठरवल्या जातात ना, त्यांच्यापर्यंत पूर्णतः पोहोचतही नाही. आपल्या देशामध्ये कृषी संकल्पना सादर होत नाही. त्या कृषी संकल्पना सादर व्हायला पाहिजे. आणि एवढ्या माझ्या मागण्या जर पूर्ण झाल्या ना, तर एके दिवशी आपला देश खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देश होणार आणि त्या कृषी प्रधान देशातला मी सर्वात स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि समाधानी व्यक्ती असणार. अखेर एवढेच म्हणते की खेळ असा नियतीचा झुंज अशी नशिबाची, विनवणी तरी किती करू रुसलेल्या पावसाची. आभाळ भरून संकट दोन हातांवर पेलतोय, होय मी शेतकरी बोलतोय. कधी उन्हाची झळ तर कधी पावसाची झळ, शिक्षण देण्या पाखरांना होई धडपड. नशिबाची फुलं समजून काट्यांवर चालतोय, होय मी शेतकरी बोलतोय. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांची आभारी आहे. जय जवान जय किसान. अरे आपण शेतकरी आहोत, सगळे म्हणा जय जवान